नमस्कार. मुरंबा मालिकेत आपण पाहत आहोत. अक्षय हा गुंडांच्या तावडीत सापडतो. ते गुंड त्याला म्हणतात, तुझ्याकडे जे पैसे असतील, काही असेल ते आम्हाला देऊन टाक. तो म्हणतो, माझ्याकडे काहीही नाही. तेव्हा गुंड सगळे त्याची झरती घ्यायला सुरुवात करतात. तेव्हा त्याच्याकडे काही नाही, हा लुख्खा आहे असं म्हणत ते सगळे गुंड तिथून निघून जातात. त्याला मारतातही. तो खूप दुःखी होतो. त्याला वाईट वाटत असतं, हे कसले दिवस आले, किती अवघड आहे या परिस्थितीत जगणं, असं तो मनातल्या मनात विचार करायला लागतो. इकडे रमाची भांडी घासून होतात. ती मावशींना म्हणते, मावशी सगळं आवरलं आहे, मला वडापाव द्या, मी जाते. त्या मावशीने तिला चुरा आणि पाव भरून दिला. तेव्हा ती म्हणते, मावशी तुम्ही असं का करताय, तुम्ही तो वडा बोलले होतात. त्या म्हणतात, तुला घ्यायचं तर घे, नाही ते इथून निघून जा. मग ती तो वडापाव घेते. इकडे अक्षय चक्कर येते म्हणून इकडे तिकडे रमाला शोधायला सुरुवात करत असतो. रमा त्या जागेवर येते जिथे अक्षयला बसवून गेली होती, पण अक्षय तिथे नसतो. तिला खूप काळजी वाटू लागते. ती दुसऱ्या बायकांना विचारू लागते, माझ्या नवऱ्याला इथे बसवलं होते, कोणी पाहिलं का? त्या म्हणतात, नाही, आम्ही कोणीही पाहिलं नाही. आता ती घाबरते. इकडे तिकडे त्याला शोधायला सुरुवात करते. इकडे काका अभिला समजूत घालत असतात की तू किती चुकीचा वागला, तुला माणसं ओळखता येत नाही, तुला जे खोटं आहे ते खरं वाटतं. तेव्हा तो म्हणतो, जर रमा खोटी असेल आणि तुम्हाला ती खरी वाटत असेल तर ही रमा भामटी आहे आणि ती गरिबीत जास्त दिवस जगणार नाही. ती लवकरच अक्षयला घेऊन वापस येईल. तेव्हा ते काका सांगतात, ते सगळे स्वाभिमानी आहेत, ते वापस येणार नाही, बघतच राहा. इकडे रमाला काळजी वाटत असते. ती शोधत असते. अक्षय तिला कुठेही सापडत नाही. इकडे अक्षयला चक्कर येते आणि तो खाली पडतो. त्याच्या हाताला खूप मोठी दुखापत होते. तो विवळत असतो. त्याचा आवाज ऐकून रमा इकडे तिकडे बघत असताना तिला अक्षय दिसतो. ती त्याच्याकडे धावत येते आणि त्याला बघते आणि काय झालं म्हणून विचारू लागते. उठवून ती झाडाजवळ बसवते. हाताला किती लागलंय, आपण डॉक्टरकडे जाऊया ना, असं ती आग्रह करते. तेव्हा तो सांगतो, माझ्याकडे पैसे नाही, आपण डॉक्टरकडे नाही जाऊ शकणार. तेव्हा ती रुमाल काढते आणि अक्षयच्या हाताला बांधते. तेव्हा ती म्हणते, काय झालं? तेव्हा तो सगळं सांगतो, चोरांनी कसं केलं. मग ती म्हणते, तुमची अंगठी, त्याने अंगठी लपवून ठेवली होती, ती अंगठी त्याच्या बोटात घालते. मग तो म्हणतो, मी किती आयुष्य आरामात जगलो, ही गरिबी मला कधी माहिती नव्हती, ही परिस्थितीही मला माहिती नव्हती, आज ते सगळं मला दिसत आहे. मग रमा त्याची समजूत घालते आणि त्याला काहीतरी खाऊन घ्या म्हणत त्याला वडापाव देते. तो खूप दुःखी असतो. तो नाही म्हणत असतो, पण ती आग्रह करते, तुम्हाला शुगर आहे, थोडंसं खाऊन तरी घ्या. तेव्हा तो म्हणतो, तू खाल्लंस का? ती म्हणते, हो मी खाल्लं. तो म्हणतो, शक्यच नाही, तू माझ्याशिवाय खाणार नाही. मग दोघंजणं वडापाव खातात. इकडे आनंदला आणि जान्हवीला खूप काळजी वाटत असते. थंडी आहे, काही खाल्लं की नाही, अक्षय कोणत्या परिस्थितीत असेल, हे दोघंजणं बोलत असतात. आनंद म्हणतो, मी खूप हेल्पलेस फील करत आहे, मी माझ्या भावाला मदत करू शकणार नाही असं वाटत आहे. तेव्हा जान्हवी म्हणते, नाही, आपण मदत करायची, आपण त्यांना शोधूया आणि त्यांना काहीतरी मदत करूया, असं म्हणत ते दोघंजणं निघतात. इकडे अक्षय आणि रमा संध्याकाळ झाली. आता पुढे काय करायचं अक्षयला काही सुचत नसतं. तो म्हणतो, पूर्ण दिवस गेला, काय करावं काही कळत नाही, मी अशा परिस्थितीत जगू शकणार नाही असं वाटते. तेव्हा रमा म्हणते, मी हे सगळं फेस केलेलं आहे, मला माहिती आहे, मी तुम्हाला ओळखते, तुम्हीही हुशार आहात, आपण दोघंजणं मिळून ह्या परिस्थितीतनं लवकरच बाहेर निघू. तेव्हा तो म्हणतो, तू किती हिंमत देतेस मला. मग ती म्हणते, जिकडे वाट मिळेल तिकडे चालत जाऊया. एका मंदिराच्या बाहेर येऊन थांबतात ते. तिथे लंगर असतो आणि जेवणाच्या पंक्तीसाठी, प्रसादासाठी अक्षयला आणि रमाला तिथले लोक बळजबरी घेऊन जातात. दोघंजणं जेवायला पंक्तीत बसतात. अक्षय ताटाकडे बघतो आणि विचारात पडतो. काय लोक असतात, घरी ताटावरनं उठवून देतात आणि बाहेरची जी अनोळखी लोक आहेत ती आपल्याला जेवणाचा आग्रह करताय. मग रमा विचारते, काय झालं? तेव्हा तो म्हणतो, मला कळलंय की बाहेरची लोक किती मदत करतात. मग रात्री ते झोपायला जातात, एका झाडाला टेकून बसून झोपतात. रमाला खूप थंडी वाजत असते. अक्षयचे त्या लक्षात येतं. अक्षय तिच्यासाठी काहीतरी मिळवण्यासाठी बाहेर पडतो. कुणाची तरी मदत घेऊ, पांघरायला काहीतरी आणू असा विचार करतो. मग तो एका आजी आजोबांच्या झोपडीजवळ जातो, त्यांच्याजवळ मदत मागतो. तेव्हा ती आजी म्हणते, एक काम कर ना, तुझ्या बायकोला घेऊन इथेच ये आणि इथे शेकोटीजवळ बसून तुम्हीही झोपा. त्यांनी केलेली मदत त्याला खूप आवडते. मग तो जातो, रमाला उठवण्याचा प्रयत्न करतो, पण रमा गाढ झोपेत असते. शेवटी तो तिला उचलून त्या झोपडीजवळच्या बाजेवरती झोपवतो. मग ती आजी म्हणते, किती जीव लावतो त्याच्या बिऱ्हाडाला. मग तो म्हणतो, बिऱ्हाड म्हणजे काय? मग ती आजी म्हणते, बिऱ्हाड म्हणजे बायको. मग तो हसतो. तिला तो गाढ तिथे झोपवून देतो. रमा गाढ झोपेत असते, तिला काहीही माहिती नसतं. पुढे काय होणार पाहण्यासाठी माझ्या लवली स्वरा गॉसिप चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, म्हणजे नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळेल. धन्यवाद.